नमस्कार. आपण नेहमी ऐकतो की भारतीय राष्ट्रवाद हा आपल्या हजारो वर्षांच्या जुन्या संस्कृतीतून जन्माला आला. पण जर असं सांगितलं की त्याचा उगम ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक धोरणांमध्ये आहे, तर आज आपण प्रभावशाली समाजशास्त्रज्ञ A.R. देसाई यांच्याच एका धाडसी सिद्धांताचा शोध घेणार आहोत. तर देसाईंचा सिद्धांत आपल्याला राष्ट्रवादाच्या उगमाकडे एका पूर्णपणे नवीन आणि खरं सांगायचं तर एका क्रांतिकारी दृष्टिकोनातून बघायला लावतो, जो कदाचित अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकतो. मग प्रश्न हा आहे की भारतीय राष्ट्रवाद नेमका आला कुठून? तो खरंच आपल्या प्राचीन सामायिक संस्कृतीचा आत्मा आहे का, की त्याची मुळं कुठेतरी दुसरीकडेच आहेत? देसाईंनी याच्या उगमाची एक पूर्णपणे वेगळी कहाणी सांगितली आहे. देसाईंच्या मते राष्ट्रवाद ही काही हजारो वर्षांपासून चालत आलेली गोष्ट नाहीये. नाही, उलट ही एक अगदी नवीन आधुनिक संकल्पना आहे आणि तिचा जन्म थेट ब्रिटिश वसाहतवादाच्या आर्थिक धोरणांमधल्या विरोधाभासातून झालाय. बरं, मग देसाई या निष्कर्षापर्यंत पोहोचले तरी कसे? त्यांचा हा युक्तिवाद म्हणजे केवळ एक मत नाही, तर त्यामागे एक शक्तिशाली विश्लेषणात्मक साधन आहे. चला पाहूया, तो मार्क्सवादी दृष्टिकोन नेमका काय आहे. ठीक आहे, द्वंद्वात्मक ऐतिहासिक भौतिकवाद हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण संकल्पना एकदम सोपी आहे. याचा अर्थ काय, तर इतिहास म्हणजे फक्त राजे महाराजांच्या गोष्टी नाहीत, तर तो आहे वर्गावर्गांमधल्या आर्थिक संघर्षाचा इतिहास. म्हणजे समाजात बदल तेव्हाच घडतात जेव्हा उत्पादन आणि संपत्तीवरून संघर्ष होतो. याला एका इमारतीसारखं समजा. आर्थिक रचना हा त्या इमारतीचा पाया आहे आणि त्यावरच राजकारण, कायदे, संस्कृती आणि अगदी राष्ट्रवादासारख्या कल्पनांची इमारत उभी राहते. देसाईंच्या मते राष्ट्रवाद समजून घेण्यासाठी आधी हा आर्थिक पाया समजून घ्यावा लागतो. मग भारतात हा आर्थिक पाया नेमका कसा होता? देसाईंच्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे दोन पूर्णपणे वेगळ्या भांडवलशाही प्रणालींमधली एक मोठी टक्कर, एक वसाहतवादी संघर्ष. बघा, फरक खूप मोठा आहे. एका बाजूला होती ब्रिटिश भांडवलशाही, जी ब्रिटनमध्ये नैसर्गिकरित्या हळूहळू वाढली होती आणि तिथलं सरकार स्वतःच्याच व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करत होतं. दुसऱ्या बाजूला होती भारतीय भांडवलशाही, जी बाहेरून आक्रमकपणे आणि जबरदस्तीने भारतावर लादण्यात आली होती. देसाईने यासाठी जी भाषा वापरली आहे ना, ती खूप काही सांगून जाते. ते म्हणतात की ही भांडवलशाही एक परकीय आक्रमक शक्ती होती, जी अनिच्छेने भारतीय जनतेच्या घशात अक्षरशः ढकलण्यात आली. या शब्दांमधून त्या बदलाची तीव्रता आणि जबरदस्ती स्पष्ट दिसते. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतातलं सरकार म्हणजे जणू काही ब्रिटिश व्यापाऱ्यांची कमिटीच होती. इथली नोकरशाही असो, सैन्य असो किंवा कायदे असोत, या सगळ्याचा एकच उद्देश होता, ब्रिटिश भांडवलदारांचं हित जपणं आणि ते वाढवणं. मग प्रश्न येतो की या आर्थिक संघर्षातून एक राष्ट्र कसं काय घडलं? आणि गंमत म्हणजे ज्या गोष्टींनी भारताचं शोषण केलं त्याच गोष्टी नकळतपणे देशाला एकत्र आणायला कारणीभूत ठरल्या. कसं? चला पाहूया. हे बघा, ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी काय काय आणलं. रेल्वे आणली, तार आणि टपाल सेवा सुरू केली, आधुनिक उद्योग उभे केले, शेतीचं व्यापारीकरण केलं. पण याचा एक अनपेक्षित परिणाम झाला. संपूर्ण भारतीय उपखंड पहिल्यांदाच भौतिकरित्या एकमेकांशी जोडला गेला. आणि याचा परिणाम काय झाला? तर वेगवेगळ्या प्रांतांतले लोक पहिल्यांदाच एका समान आर्थिक व्यवस्थेचा भाग बनले. त्यांच्या समस्या सारख्या होत्या, ते सारख्याच बातम्या वाचत होते. यातूनच कामगार, भांडवलदार आणि शहरी मध्यमवर्ग असे नवीन सामाजिक वर्ग तयार झाले. तर मग ही पूर्ण प्रक्रिया घडली कशी? देसाईंनी हे 10 टप्प्यांमध्ये मांडलं आहे. बघा, ब्रिटिश भांडवलशाही भारतात जबरदस्तीने घुसली, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था दुबळी झाली. यातून शोषक ब्रिटिश आणि शोषित भारतीय असा संघर्ष उभा राहिला. नवीन पायाभूत सुविधांमुळे नवीन वर्ग आणि नवी चेतना निर्माण झाली. या सगळ्या वर्गांना एक समान शत्रू सापडला आणि या सामायिक संघर्षातूनच भारतीय राष्ट्रवादाचा जन्म झाला. ही एक स्पष्ट टप्प्याटप्प्याची प्रक्रिया होती. तर मग देसाईंचे राष्ट्रवादाबद्दलचं हे शक्तिशाली आणि भौतिकवादी विश्लेषण आजच्या काळात किती टिकून आहे? अर्थातच देसाईंच्या सिद्धांतावर काही टीकाही झाल्या आहेत आणि त्या समजून घेणंही महत्त्वाचं आहे. टीकाकारांचं म्हणणं आहे की त्यांनी प्रत्येक गोष्टीचा संबंध फक्त अर्थकारणाशी जोडला, पण लोक फक्त आर्थिक कारणांसाठी लढत नाहीत, त्यांच्या प्रेरणा नैतिक, धार्मिक आणि भावनिकही असू शकतात. देसाईंनी जात, धर्म आणि संस्कृतीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केलं असा एक मोठा आक्षेप आहे. पण या टीका असूनही एक गोष्ट मात्र नक्की, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं इतकं सविस्तर आणि व्यापक मार्क्सवादी स्पष्टीकरण दुसऱ्या कोणीही केलेलं नाही. या क्षेत्रात देसाईंचं कार्य हे एकमेव आणि अद्वितीय मानलं जातं.
आणि म्हणूनच देसाई आजही महत्त्वाचे वाटतात. कारण त्यांनी जी चौकट दिली आहे ना, ती फक्त इतिहास समजून घेण्यासाठी नाही, तर आजच्या समस्यांवर विचार करण्यासाठीही उपयोगी पडते. उदाहरणार्थ, कॉर्पोरेट शक्तीचा सरकारवरील प्रभाव असो किंवा शेतकरी आंदोलनामागील आर्थिक कारणं असोत, देसाईंचा दृष्टिकोन आपल्याला एक नवी नजर देतो. शेवटी देसाईंचं कार्य आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. जर भूतकाळातल्या आर्थिक संघर्षातून राष्ट्र घडत असतील, तर आजचे नवे जागतिक आर्थिक संघर्ष ते आपल्या जगाला, आपल्या ओळखीला कोणता नवा आकार देत आहेत? देसाईंनुसार आपली ओळख समजून घ्यायची असेल तर सुरुवात आपल्या अर्थव्यवस्थेला समजून घेण्यापासूनच करावी लागेल.